हा आपण एकटे खाणार आहे. चिंगी बाळा, तुझ्या आत्तूचं लग्न आहे की नाही? आपल्या घरी खूप लोक येणार, त्यांच्यासाठी घरी स्वयंपाक बनवायचा, म्हणून हे एवढे तांदूळ. एवढ्या लोकांचं जेवण आपल्या घरी? अगं हो, आपल्या घरीच करायचं सगळ्यांचं जेवण. पूर्वी पण असंच करायचंय. लग्न कार्य असलं ना, सगळं जेवण घरी करायचंय. पूर्वी नव्हते कॅटरर्स ना. चिंगी बाळा, तुला माहितीये गावात तर किती मजा असते. गावात हे कळलं ना की या घरात लग्न आहे, तर अनेक माणसं मदतीला येतात आणि मग 700-800 लोकांचं जेवण बनवतात घरीच. आणि मग लग्न झाल्यावर कंबर धरून बसतात, दुखतंय दुखतंय म्हणून. मांडव लागला असं म्हणतात त्याला. पण गावाला खूप मजा येते नाही? आई, खूप मजा येते गावात. आई, मी काय म्हणते, बोल. आपल्याला जमणार आहे का हा एवढ्या माणसांचा स्वयंपाक? हा, का जमणार नाही? जमतंय सगळं. तू काळजी करू नको ग, नवरीबाई. काळजी करते. आणि माझं काय? काय लग्नाच्या दिवशी पण मी स्वयंपाकातच मदत करायची आहे का? हे बा माझे वर्षातही, अहो स्वयंपाकाची जबाबदारी माझ्यावर आहे. तुम्ही नका काळजी करू. तुमच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस, तुम्ही मजा करा. आम्ही आहोत ना सगळेजण. हो ना. मी काय म्हणते, तुमच्या आणि नंदूदादांच्या आवडीचा स्वयंपाक बनवते. गुलाबजाम आणि पनीरची भाजी. अरे वा. मी काय म्हणते आई, गुलाबजाम आणि पनीरची भाजी जरा महागच होईल. त्यापेक्षा काळ्या वाटाण्याची उसळ सांग तिला. आणि गोडाधोडाची काय गरज आहे? तसं पण माझ्या लग्नाचं कुणाला काय कौतुक आहे? असं काय म्हणतेस वर्षा? सगळ्यांना कौतुक आहे तुझ्या लग्नाचं, आणि म्हणून तर सगळे एवढे लगबग करतायत ना. मला कळतंय वर्षाताई तुम्ही असं का बोलताय. अहो पण मला बाबांच्या ऑपरेशन साठी हे सगळं करावं लागतंय. पण हे सगळं मी तुम्हाला आता नाही सांगू शकत. काय कुठे? झाली का मदत? हे असंच आहे अर्धवट सोडून जाणं यांचं. नाही, मी आलो, जरा महत्वाचं काम आहे. ओ बाई, काम तुम्हालाच आहे. आम्ही सगळं टाइमपासच करायला बसलो इथे. काही नाही, सगळी अर्धवट काम असतात त्या माणसाच्या आयुष्यात. पण असाच वागला हा माणूस. द्या ताई. राघवा, इकडे इकडे. ही काळी माळ आहे, ही पण काळी माळ आहे, ही पण काळी माळ आहे. हा, ही गुलाबी माळ आहे मस्त पैकी. हा हे आलात का तुम्ही? हा, हे बघा, ही जी तार आहे ना, ही या टोकापासून त्या टोकापर्यंत बांधा आणि त्याच्यावरनं माळा खाली सोडा आणि कनेक्शन त्या टोकापासून घ्या. हा, चला मी माळ देतो तुम्हाला. आणि कनेक्शन करताना नीट जपून करा रे. लहान मुलं खेळत असतात. मी काय म्हणतो, अरे माधवराव, काय होतंय? नाही काही नाही, थोडस गरगरलं इतकंच. पण मी बरा आहे. मी मागे जातो आणि सगळं कनेक्शन डेकोरेशन करून घेतो. नक्की? पण खरंच बरं वाटतं तुम्हाला? हो, बरं वाटतंय. हो, हो. अरे कोण आहे तिकडे? जरा ये, जरा घे. हे ही घेऊन जा. ठीक आहे. हे आपल्याला मागे लावायचे आहेत सगळ्या माळा. हा, चल. अरे हळू, त्याच्यामध्ये बल्ब आहे. हा, हे घे, या माळा घे. आणि यातले बल्ब नीट चेक करशील. आणि निम्म्याहून अधिक बल्ब गेलेले असतात. हा, घाई करू नको. हो, सगळं व्यवस्थित. आनंदी. हो, हे बाय माझा काय अवतार करून ठेवलाय बाबा. डेकोरेशन ग. बरं झालं चहा आणलास ते. चहा हवाच होता.
बाबा कुठे? अगं ते मागच्या बाजूला गेलेत, तिकडे डेकोरेशन करतात. चहा देऊन येते. येई. बाबा बाबा मला ना कळतच नाही आनंदीचं. तिला जर हे सगळं करायचं नव्हतं तर जबाबदारी घ्यायची कशाला अंगावर? करेल ना ती, करेल. तू नको ना काळजी करू. काय करेल आई? हा, अगं लग्नाचा स्वयंपाक करणं काय सोपी गोष्ट आहे? आत्ताशी फक्त तांदूळ निवडून झालेत, काय करणार आहे ती? हा, आणि हे 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 सगळं असं ठरवायचं आणि गायब व्हायचं, हे बरोबर आहे का? तुझा ना बाळा गैरसमज झालाय. कुठल्या तरी महत्वाच्या कामामध्ये गुंतली असेल ती. अशी नाही ना, अशी नाही आहे ती. तिला काय 10 हात आहे का? मालती ते कशी बोलते बघा. नाही, तिला लग्नाच्या स्वयंपाकाचा अंदाज येत नाहीये का? आणि अंदाज येत नव्हता ना तर हे हे एवढं सगळं सामान घरात आणायच्या आधी तिने सांगायला हवं होतं. आता काय करणार आहोत आपण? काय चाललंय? काय चिडतेस तू एवढी? आनंदी स्वतःच्या जबाबदाऱ्या झटकून जाणाऱ्यातले नाहीये, तुला चांगलं ठाऊक आहे. आणि हे जे काय आहे उरलेलं काम ते उद्या सुद्धा करू शकतो आपण, तेवढा वेळ आहे आपल्याकडे. तू एवढी ओव्हर रिॲक्ट का करतेस वर्षा? हे बघ दादा, तू हा जो काही माझ्यासाठी लग्नाचा खर्च करतोयस ना तो आनंदीला नकोय. आणि म्हणून ती असं वागतेय. समजत नाहीये का मला? काय बोलतेस तुला कळते? हो ना, मी चुकीचं बोलतेय ना? मग मला सांग, ती आता का निघून गेली? सांग ना, का निघून गेली ती आता? आहे उत्तर तुझ्याकडे? अरे ती कुठल्या तरी कामामध्ये अडकली असणार आहे. थांब, मी विचारतो ना तिला. तेच सांगते मी, ऐकत. काही अर्थ काढतेस? त्यामुळे आता तरी मी काही सांगू शकत नाही. आता ऑपरेशन करताना त्यांचा ट्यूमर जो आहे त्याची सिच्युएशन खूप डेलिकेट आहे. आणि ऑपरेशन केलं तर कदाचित त्यांना अंधत्व सुद्धा येऊ शकतं. आणि ऑपरेशन करताना जर काही चुकीने इकडे तिकडे धक्का लागला तर त्यांना अपंगत्व सुद्धा येऊ शकतं. सिस्टर फॉर्म, मग आपण आता काय करू शकतो डॉक्टर साहेब? आपण एक मिनिट. आपण आता त्यांना काही औषधं देऊया. ट्यूमर श्रिंक करायचा. औषधाने आपलं काम जर केलं तर त्यांना दिसायला लागेल. आणि हा ट्यूमर श्रिंक होतोय म्हणजे छोटा होतो आहे हे आपल्याला कळेल. आणि नंतर ऑपरेशन करून आपण तो ट्यूमर काढून टाकूया. डॉक्टर साहेब, मग तुम्ही लगेच ट्रीटमेंट सुरू करा. हो, त्या अगोदर तुम्हाला हा फॉर्म भरून द्यावा लागेल. कसला फॉर्म आहे हा? ऑपरेशन मध्ये खूप रिस्क आहे. ऑपरेशन करताना जर पेशंटला काही झालं तर ती हॉस्पिटलची जबाबदारी नाही आणि त्याच्याशी तुम्ही संमत आहात असं या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यावर तुम्हाला सही करावी लागेल. सासूला काय सांगशील? तिला तर सागर संगीत लग्न लागणार आहे ना. हा, तू कोर्ट मॅरेज करशील तर सगळं तोडून टाकेल ती. मग काय करशील? मी समजावीन त्यांना, पण हे हे जे काय चाललंय ना तसं लग्न नकोय आई मला. वर्षा प्लीज थांब जरा. मी तिला फोन लावला, मला बोलू दे तिच्याशी. हे डॉक्टर पाचगणे. नमस्कार. यापुढे ही केस हे हँडल करतील. तुम्हाला काही फॉलोअप हवा असेल तर तो ह्यांच्याकडनं घ्यायचा. आणि डॉक्टर, इमर्जन्सी आली तर मला कॉन्टॅक्ट करा. आय विल बी अवेलेबल. हॅलो आनंदी, कुठे आहेस तू? हा, अगं तू चहा द्यायला बाहेर गेली होतीस ना, मग राहिलीस कुठे तू? सगळे घरातले तुझी वाट बघतायत. काही प्रॉब्लेम झालाय का? आनंदी, तू रडतेस कशाला? हा, काय झालं? का रडते? हा, आनंदी, आनंदी अगं काय झालं मला सांगशील का? तू का रडतेस? अहो, मला माफ करा. काय झालंय? मला तुमच्यापासून हे सगळं लपवलं नको होतं.
पण मी आता तुम्हाला सगळं सांगून टाकणार आहे. अगं तू तू काय लपवलेस, काय म्हणतेस, मला काहीच कळत नाही. तू तू आहेस कुठे आधी मला सांग, मी येतो तिकडे. तुम्ही घरीच थांबा, मी येते. बोलायचं तुमच्याशी जरा. बरं ये, लवकर ये, मी वाट बघतो, लवकर ये. काय कुठे आहे ती? ही काय लपवलं, काय काय बोलत होती, काय झालंय? मला नाही कळत. तू बोलली रडते, मग मी घाबरले. काय झालं? ऐक. थांब थांब, येते ती येते, मलाही माहित नाही काय झालं ते. थांब, येऊ दे तिला. कोण आहे? हा मी डॉक्टर आहे. डॉक्टर डॉक्टर मला दिसेल ना, मी बरा होईल ना डॉक्टर? हे बघा, आपण ट्रीटमेंट सुरू केली आहे, काही काळजी करू नका. ऐका ना डॉक्टर, माझी मुलगी आहे ना छोटी, तिचं लग्न आहे. त्यांच्या आयुष्याच्या सुखदुःखाच्या क्षणी त्यावेळी मी नव्हतो. मला आता तिचं लग्न बघायचंय, तिचं सुख बघायचंय. माझा राघव म्हणजे माझा मुलगा. बर, त्याचा संसार बघायचा होता हो. मला मरायचं नाही. हे बघा कर्णिक, तुम्ही बरे व्हाल, काही काळजी करू नका. मी आहे ना तुम्हाला बरा करायला. या. त्यांना आत्ताच मेडिसिन दिले आहेत, प्लीज त्यांना डिस्टर्ब करू नका. कोण आहे? बाबा मी आहे. तुम्हा सगळ्यांना वाऱ्यावर सोडून मी गुन्हा केलाय राघव. आयुष्यभर तुझी साथ करेन असं वचन दिलेल्या सुलक्षणीचा संसार मी अर्धवट टाकून पळून गेलो होतो रे. हा सुलक्षणेसाठी मी केलेला गुन्हाच आहे. या सगळ्या गुन्ह्यांसाठी एकदाच, फक्त एकदाच माफ कर रे राजा. हे बघ, मी माफी मागावी एवढ्या लायकीचा माणूस नाहीये. आपल्या माणसांची जबाबदारी घेणं, ती निभावणं, यात खूप प्रेम असतं राजा. खूप आनंद असतो त्याच्यातूनही आनंद मिळू शकतो हे तुझ्याकडे बघूनच समजलंय रे मला. एक जबाबदार माणूस आपल्या घरच्यांचं आयुष्य किती सुखकर करू शकतो हे मला आत्ता कळलं तुझ्याकडे बघून. आता समोर आहेस रे माझ्या तू, पण आता नाही बघतायत तू. हे असं तुझ्यासारखं वागणं मला कधी जमलंच नाही रे राघव. सुलक्षणाने चांगले केलेत संस्कार. आता बोलू नका तुम्ही, ही वेळ नाही आता बोलायची. नाही राघव, नाही. आज बोलू दे मला. मनात जे काही आहे ते सगळं सांगून टाकू दे रे. काय ना, मला खूप भीती वाटते रे. दिसत नाहीये ना मला. उद्या माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर, म्हणून म्हणतो मला माफी मागू दे आज. जे काही मनात आहे ना ते सगळं बोलून टाकून दे मला आज. खर तर बाप म्हणून घ्यायची सुद्धा लायकी नाहीये माझी. मला खूपदा वाटायचं घरी परत जावं, पण नाही आलो रे. काय आलो असतो ना तर मी इथे टिकेन का नाही याची भीती होती. पण मी जरी इथे आलो नसलो ना तरी तुमची आठवण आली नाही असा एकही दिवस गेला नाही रे राघवा. सारखं वाटायचं माझा राघव कसा असेल. माझी वर्ष आता खूप मोठी झाली असेल ना रे. मी गुन्हा केलाय तुमचा, मान्य आहे मला. मी माझ्या मुलांना न्याय देऊ शकलो नाही हे आयुष्यभर बोचत राहिलं मला. मी जे काही वागलोय ना त्याच्यापुढे माफी हा शब्द खूप छोटा आहे रे. तरी मला एकदा माफ करशील का रे राघवा? नसतं केलं तुम्हाला माफ, मी नसतं केलं तुम्हाला माफ जर तुम्ही परत आला नसता तर. मी नसतं केलं तुम्हाला माफ
तुम्हाला तुमच्या वागण्याचा कधी पश्चाताप झाला नसता तर. काय झालं ताई? हे तुमच्या पेशंटचं सामान एकदा चेक करून घ्या आणि सही करा इथे. ताई अहो 2 फोन आहेत. बाबांचा छोटा फोन आहे, हा कोणाचा आहे माहिती नाही. पण खिशात तर त्यांच्याच सापडला. अहो एवढ्या महागातला फोन त्यांच्याकडे असणं शक्यच नाहीये. त्यांचा नाहीये हा फोन, दुसरा कोणाचा तरी असेल. अहो नाही ताई, त्यांच्या खिशात सापडला म्हणून इथे ठेवला. हा फोन बाबांकडे? केव्हा माझे आई बोलत होते ते खरंय म्हणजे? खरंच बाबांकडे 2 फोन आहेत? कुठे गेलो होता तुम्ही? ते मी तू दिलेल्या भाड्याच्या घरात गेलो होतो. कशाला? माझा फोन राहिला होता तिथं. कुठला फोन? दाखवता येतो का लपवता येतो? मॅम हे घ्या. दादा डॉक्टर काय म्हणाले? थांबा, उपचार सुरू आहेत, डॉक्टर उपचार करतायत. म्हणजे बाबा बरे होतील ना रे? डॉक्टर काय अजून बोलले नाहीये तसं. अरे पण मग बोलायला पाहिजे ना, त्यांनी सांगायला पाहिजे. मी सांग विचारायला आम्ही वाट बघतोय. बस इकडे, बस बस बस. हे बघ, आम्ही वाट बघतो आहोत. येतील डॉक्टर, आपण विचारूया त्यांना. तुम्ही का आलात दोघी? आम्ही होतो ना इथे. म्हणजे एवढा मोठा आजार मला कळलं, राहीन का मी घरी? म्हणजे मनात धाकधूक, काय झालं असेल, कसे असतील, काय डॉक्टर म्हणतात, नको का असंख्य प्रश्न मनामध्ये येतात. का आले म्हणजे काय? आई अहो शांत व्हा बरं. आणि चिंगी कुठे आहे? चिंगीत मालतीताईंकडे ठेवलंय तिला. आता त्या पोरीचं काय करायचं सांग मला. कशाने काय झालं तर तिला मी काय सांगू? आजोबांना जीव लावून बसली ती. तेव्हा हा बोल नंदू. हो हो, दुसऱ्याच मजल्यावर होत आम्ही. हो हा हा, ये 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 ना. आता हे आले, आमचं काय करायचं? खरं खरं सांगायचं त्यांना. कशी आहे तब्येत? उपचार सुरू आहेत, आतमध्ये डॉक्टर आहेत, चालू आहे उपचार. वाचतील ना ते? हा आई काय बोलतेस तू? अरे वाचतीला विचारलो. अरे बाप लाडका असू दे नाही तर दोडका असू दे, सुत काही पाळावंच लागतं ना. प्लीज शांत राहा. नंदू, अरे आमच्यापासून लपवून ठेवला त्यांनी आजार, आणि आता जास्त झालंय सगळं. हे बघू वर्षा, काही होणार नाही, शांत राहा. माधव, किती फोन केले तुला? कुठे आहेस तू? त्यांची सून बोलते मी. माधव कुठे? हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय त्यांना, बरं नाहीये. कुठल्या हॉस्पिटलला आहे माधव? JR हॉस्पिटल. मी तुम्हा सगळ्यांचीच माफी मागतो. खर तर मी तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परत आलो ते मला माझं कुटुंब परत मिळावं म्हणून. आयुष्यातले माझे जे काही थोडेफार दिवस उरले आहेत ना, ते तुमच्या सगळ्यांच्या सोबत आनंदात घालवता यावे म्हणून. मला तुम्हाला कुणालाच त्रास द्यायचा उद्देश नव्हता ग. बाबा त्रास कसला त्यात? अगं इतकी वर्ष मी तुमच्या सोबत नव्हतो ना, तुम्हाला सोडून गेलो होतो. आणि हे आता असं आजारपण आल्यावर आलो तुमच्या दारात. पण तुमच्याकडे आल्यावर तुम्ही माझी जबाबदारी झटकून टाकणार नाहीये माहितीये मला. जेव्हा मला कळलं मला ट्यूमर आहे, तेव्हा असं वाटलं की रस्त्याच्या कडेला एखाद्या बेवारस माणसासारखा मृत्यू होणार माझा. माणूस एकटा जगू शकतो ग,
पण मरताना माणसं लागतात, किमान खांदा द्यायला तरी. बाबा, नाही असं काही बोलू नका आता. सगळं व्यवस्थित होईल. आता तुम्हाला दिसायला लागलंय ना, मग हळूहळू सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. तुम्ही बरे व्हाल लवकर. खर तर त्या डॉक्टरांचे उपकारच मानायला हवेत मला. आता मला दिसायला लागलंय मी माझ्या मुलीचं लग्न पाहू शकतो. हा एकच सोहळा आहे ज्याला मी उपस्थित आहे. एरवी मी माझ्या कुटुंबासोबत कधीच नव्हतो. आताही वर्षाच्या लग्नाला असेन की नसेन, आणि असलो तरी मी लग्न पाहू शकेन की नाही माहिती नव्हतं. पण आता मला बरं वाटतंय. आता मला दिसतंय आता मी माझ्या वर्षाचं लग्न पाहू शकतो. आणि त्यानंतर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना तर मला कोणाचीच पर्वा नाहीये. अहो, कशाची पर्वा असते या माणसाला? ना घराची पर्वा, ना बायकोची पर्वा, ना मुलांची. तुम्हाला नसेल ना पर्वा, पण इथे जे जमलेत ना, तुमची काळजी करणारे जमलेत, तुमची पर्वा करणारे जमलेत. त्यांना वाटते तुमच्याबद्दल काहीतरी म्हणून जमलेत ते. मला माफ कर राघव. कोण आहात तुम्ही? आपल्या कुटुंबावर केलेल्या अन्यायासाठी आयुष्यभर पश्चाताप करणारा माणूस, की लोकांचे पैसे इकडून तिकडे फिरवणारा, फसवणूक करणारा गुन्हेगार? आपल्याला खूप मोठा आजार झालाय म्हणून शेवटच्या घटका आपल्या कुटुंबासोबत घालवण्यासाठी आलेला बाप, की लोकांचे घेतलेले पैसे आता देऊ शकत नाही म्हणून लपण्यासाठी आश्रय घ्यायला आलेला अट्टल गुन्हेगार? अरे तसं नाहीये राघव. मी फक्त तुम्हाला भेटायला आलो होतो. कसं कळणार आम्हाला? तुम्ही जे काय चांगले वागताय ते स्वतःच्या चुका सुधारण्याकरता प्रयत्न करताय, की चुका लपवण्याकरता प्रयत्न करताय? कोण आहात कोण तुम्ही? एक स्वार्थी माणूस, ज्यानं कधी स्वतःच्या स्वार्थापलीकडे कसलाही विचार केला नाही, असा एक बेजबाबदार माणूस. मला फक्त पैसा हवा होता आणि तो कमावण्यासाठी मेहनत करायची तयारी नव्हती माझी. मग स्वतःची हौस, स्वतःची चैन भागवण्यासाठी मी सुलक्षणाकडून पैसा घेऊ लागलो. प्रसंगी भांडणं व्हायची, मारामाऱ्या व्हायच्या, आणि मग दारू पिऊन घरी यायचो. आणि त्या दिवशी तू अचानक माझा हात पकडलास. त्यावेळी वाटलं की संपलं. एवढ्याशा पोरानं बापाचा हात पकडला. अपमान वाटला मला त्या दिवशी. आणि तेव्हाच ठरवलं हे घर सोडून जायचं. आपल्याला हवं तसं जगायचं. आता खूप खूप पैसा कमवायचा. त्यासाठी मी वेगवेगळे मार्ग शोधू लागलो. इकडून तिकडून पैसे ओढत राहिलो. खूप खूप पैसा कमावला मी. कमावला कसला? इकडून तिकडून पैसे ओढतच राहिलो आणि माझ्याही नकळत मी फक्त अडकतच राहिलो. आणि आता तर पाणी पार डोक्यावरून गेलं. इतकं कर्ज झालंय, एखाद्या दलदलीत रुतावाना तसा. मी तोच आहे जो वाट चुकलेला आहे. मी तुम्हाला हे सगळं सांगणार नव्हतो, पण माझं नशीबच फुटकं निघालं. जेव्हा मी तुमच्या बरोबर होतो तेव्हाही तुम्हाला त्रास दिला. जेव्हा तुम्हाला सोडून गेलो तेव्हाही तुम्हाला त्रासच झाला. आणि आता परत आलोय तर त्याचाही तुम्हाला त्रासच होतोय. शांत व्हा, शांत व्हा. जे झालं ते झालं. आता काहीतरी मार्ग काढू आपण. काळजी करू नका. अरे म्हणजे काय, तुझ्याशी काय बोलतोय मी? नवरी मुलगी इकडे. वर्षा, तुझ्या लग्नाची तयारी झाली ना पूर्ण? नाही म्हणजे काय आहे, जरी झाली नसली ना तरी सुद्धा या लगबगीतून थोडासा वेळ काढायचा आहे आणि तू आणि होणाऱ्या जावयानी आमच्या घरी यायचंय.
म्हणजे थांब, ते नीट सांगणार नाहीत, मी सांगते तुला. ये. काय झालं? तुला आणि नंदूरावांना आमच्या घरी केळवणासाठी बोलवायला आलो होता मी. केळवण? आता? अगं आम्हालाही कळतंय ग, आपल्या घरात थोडस टेन्शनचं वातावरण आहे. त्यातच लग्नाची तयारी, सगळ्यांना त्रास नको ना व्हायला. आणि तू एकदा लग्न करून गेल्यानंतर तुला निवांत वेळ मिळणार आहे का, म्हणून बोलावतोय आम्ही. अगं माधवरावांची काळजी आपण घेतोच आहोत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, लग्नाची तयारी सुद्धा सुरू आहे आणि उद्या आपली धावपळ खूप जोरात सुरू होणार आहे. म्हणून म्हटलं आजच आपण केळवणाचा कार्यक्रम उरकून टाकूया. म्हणून सगळ्यांनी यायचंय आणि आपण निवांत गप्पा मारायचे. काय चालेल ना? ते दादा ते प्रश्नचिन्ह काय तुझ्या चेहऱ्यावर? ना बोलवताय तर जाऊ नये. अगं माहेरचे लाड पुरवून घे. काकी येते मी. आणि थँक्यू काकी. अगं वेडाबाई थँक्यू काय, आम्हाला सुद्धा तुझ्याशी गप्पा मारायचे आहेत, तुझे लाड करायचे आहेत आणि तुझं केळवण करतोत ना, आम्हाला खूप छान वाटतंय. तसं नाही काकी, मी कोणाला फार सांगितलं नव्हतं माझ्या लग्नाबद्दल आणि मला कुणी केळवणाला बोलवेल असं मला वाटलं नव्हतं. हो ना, पण आता यायचंय बरं का. बरं तू नंदुरावांना फोन कर, म्हणजे मी फोन करून आमंत्रण देतोच आहे, पण तू जरा तुझ्या भाषेत सांगणार ना. हो मी फोन करून. हो जा लवकर जा लवकर जा. बाबा आलाय हा माणूस म्हातारपणी आमच्यासोबत वेळ काढायला. कसा वेळ काढायचा सांगा मला. मला जरा पाणी हवंय, पाणी. हो का? बरं नाही राहू दे, तू तुझं काम कर. हे माझ्या नशिबात लिहिलंय ना, आता मलाच सेवा करायची त्यांची. देते पाणी, देते पाणी हवंय त्यांना, आराम करताय. घ्या, उठता की उठवू? आळू ऑपरेशन झालंय माझं. काय दिसतंय टकटकीत, छान दिसताय. घ्या. का हसलात तुम्ही करणे? तुम्ही का हसलात सांगा मला. काही नाही ग, तू परत पहिल्यासारखी चिडायला लागलीस ना, मला वाटलं आता माझी तब्येत सुधारते. तुम्हाला काय बोलायला जाते? मस्करी करा तुम्ही. अरे जरा तुमच्याशी धड बोलायला लागले ना मी, की तुम्ही तुमचे पराक्रम डोळ्यासमोर आणता. मग मी चिडू नको तर काय करू? मला चिडायला होत. हळूहळू हॉस्पिटल आहे, थोडस प्रेमाने बोला ना त्यांच्याशी. नाही ठीक आहे. हे आमच्या प्रेमाच्या गोष्टी अशाच असतात. काय करू मी या माणसाचं? ते जरा खाली केलंस तर मी झोपीन परत म्हणतो. चिंगुडीला द्या ना. अरे ओ चिंगुडी, ओले माझ्या शोना ते राहिलं बाबा. आजच्या केळवणाचं सरबत आणि गुलाबजाम मी घरी केली आहेत. वर्षा स्पेशल तुझ्यासाठी. आणि जेवण मात्र यांनी बाहेरून मागवलंय. हा बरं केलं. हो, कारण आम्हाला वाटलं आता जेवण वगैरे सगळं तुम्ही एकटीनेच करताय, दमला असाल. आम्ही जेव्हा येऊ तेव्हा काय माहिती तुम्ही बोलू शकणार की नाही, दमलात म्हणून असं वाटतं. बरं काय केलं बरं. आई अहो मला सांगायचं ना, मी घेऊन आले असते वरून काहीतरी बनवून. उगाच सांगितलं बाबा बाहेर तुम्ही जेव्हा. आनंदी, अगं तू लग्नाचा स्वयंपाक करतेस ना, हेच खूप आहे. आधीच किती दमतेस तू. काका तुम्ही अगदी बरोबर केलं. बरोबर केलं ना. अगं जेवण बाहेरून मागवलं काय किंवा घरात केलं काय, ते तुझ्या आवडीचं आहे ना, हे महत्वाचं. हेच जास्त महत्वाचं आहे. बरं नंदुराव, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे जेवण घरात बनवलेलं चांगलं की बाहेरून मागवलेलं चांगलं? कुठूनही आलं तरी चांगलंच, कारण की जेवण मिळणार आहे फार महत्वाचं आहे. भूक लागली मला. अहो जेवण बघा ना कुठपर्यंत आलंय. अगं मालती, आधी त्यांचं सरबत तर पिऊन होते. अहो पण जरा फोन करून बघा ना. हो बघतो. बसा तुम्ही, बसा. आई तुम्ही पण घ्या ना सरबत. हॅलो, अरे कुठे आहेस तू? केव्हा येणार जेवण? अरे घरात सगळे पाहुणे मंडळी आली आहेत, आमच्या जावयाला खूप भूक लागली आहे.
साहेब तुमचीच ऑर्डर घेऊन निघालो होतो, पण रस्त्यात पावसामुळे रिक्षा आडवी झाली, सगळं जेवण वाया गेलं. काय? हो. मग आता? सॉरी साहेब. अरे आता काय करायचं? मालती, अगं जेवण येणार नाहीये. का काय झालं? अगं जेवण घेऊन येणारी रिक्षा उलटली आणि सगळं जेवण वाया गेलं. अरे बापरे, मग आता केळवणाचं काय? जेवण कसं करायचं? जमलं तर का? वा 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 नंदुराव, वा वा, छान. वर्षापेक्षाही गोल पुऱ्या लाटताय तुम्ही. मस्त मस्त, छान आहेत सगळ्या. काय आहे बाबा, जेवण बनवता आलं पाहिजे. लग्न झाल्यानंतर बायकोचं आणि आईचं भांडण झालं आणि दोघी म्हणाल्या की तुला जेवण मिळणार नाही, मग काय उपाशी राहायचं, स्वतः बनवून खायचं. काय हो का? थांब, आईनाच सांगते फोन करून. थांब. बर, नाही नको, प्लीज प्लीज नको. अगं चांगलंय की वर्षा, नाही म्हणजे होणाऱ्या नवऱ्याला स्वयंपाक येतोय हे चांगलंच आहे की. कसं आहे ना, प्रत्येक बाईला असं चांगला नवरा मिळत नाही ना. काही नवऱ्यांचं काय असतं माहितीये का, म्हणजे त्यांना स्वयंपाकातलं सहज सुद्धा येत नाही, पण काय आहे ना, सगळ्या गोष्टीत लुडबुड करायची असते. अरे स्वयंपाक चांगला व्हावा, जेवण चांगलं व्हावं म्हणून लुडबुड करतोय ना. अरे लक्ष देतोय मी. ठीक आहे, तुला जेवण करायचं असेल ना, नको करूस. आमच्याकडे आनंदी आहे, नंदुराव आहेत, मी आहे, आम्ही करू जेवण. करा रे, करा तुम्ही, करा, आम्ही जेवण करू. अहो काय काहीतरी बोलताय तुम्ही. त्यांना आपण इथे केळवण्यासाठी बोलवलंय आणि त्यांच्याकडून आपण ही सगळी कामं करून घेतोय. खरं तर ना, मला त्यांना अजिबात कामाला हात लावू द्यायचा नव्हता. अगो पण त्यांनाच आवड आहे ही सगळी, मग काय बोलणार ना आपण. अहो कसं आहे ना, माझ्या घरी मी आणि आई आम्ही दोघेच असतो ना, म्हणून आई केव्हा आजारी पडली तर घरातला सगळा स्वयंपाक मलाच करायला लागतो, म्हणून सगळं बनवता येतं. अरे चांगलंय. नाही, पुरुषाला सुद्धा स्वयंपाक करता येतो, ही गोष्ट चांगली आहे. नाही कसं आहे ना, बायकांना मदत म्हणून नाही, पण आपल्याला सुद्धा स्वयंपाक करता येतो हा फील येण्यासाठी. काय राघव? हो नाही, बरोबर आहे. नाही, पुरुषांनी घरची कामं केली पाहिजेत. मी सुद्धा करतो. विचारा आनंदीला. आनंदी, घरची कामं करतो ना मी. सगळी कामं करतात. राघव नाही, काय कसं आहे ना, सगळ्यांना घरातली सगळी कामं करता येतात, सगळी येतात कामं करता, पण तुम्हाला काहीही येत नाही. म्हणजे लोकांसंगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. बाबा तुम्हाला पाषाण म्हणाले ते म्हणजे दगड. मी पाषाण. तुम्ही पण गिफ्ट उघडून बघा बरं. हो मग हा तर माझ्याच साडीचा काठ लावलायस ना. आवडलं का नंदू दादा? हो, म्हणजे काय, खरंच खूप छान आहे, हो की नाही का? आनंदी, तू एक काम कर, तू उठ आणि तू इथे बस. का? आनंदी ऐक माझं, ऐक. अहो अगं उठ. कशासाठी वर्षाताई? आनंदी, मी सांगते ना, बस. अहो तुमच्यासाठी केलंय हे सगळं. नाही, हे बघा आनंदी वहिनी, अहो तुम्ही होतात म्हणून आमचं लग्न ठरलंय. म्हणजे आज जो काही हा आनंद आम्हाला मिळतोय ना, तो फक्त आनंदी वहिनी तुमच्यामुळे आणि राघवदादा तुमच्यामुळे. ये बस दादा, ये रे. नाही, राघवदादा या, प्लीज बसा. बस दादा.
आनंदी, खरं तर नव्या नवरीचा मान असतो पहिला घास खायचा, पण आज हा मान तुझा आहे. लग्न माझं आहे ना, मग माझं ऐकायचं डोक्यात. काय करताय? ए दार का उघडत नाहीये? कोण लपून बसलाय आत? कोण लपून बसणार आहे? घरात कोणीच नाही, सगळे बाहेर गेलेत. मी आत्ता येतोय. ए याला जरा मग. ए हात नाही लावायचा. तुमच्या समोर उभा आहे ना मी, पळून जातोय का? नाही ते आम्ही उद्या येणार नाही आणि आम्ही कुठं जाणार नाही. लय बापाची बाजू घेत होता ना. चल आमचे पैसे आत्ताच्या आत्ता दे. किती आहेत पैसे? 3.5 लाख रुपये. एवढे? हो एवढे पैसे तुला आत्ताच्या आत्ता आमचे पैसे द्यावे लागतील. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? हे बघा, काल हॉस्पिटलमध्ये तुम्ही पहिल्यांदा मला भेटलात, मला ही गोष्ट सांगितली. याला अजून 24 तास पूर्ण झालेले नाहीयेत. इतक्या कमी वेळेमध्ये इतकी मोठी रक्कम कशी काय उभी करणार आहे मी? हे तुझ्या बापाला विचार. त्याने विचार केला का कर्ज घेताना? नाही ना. बापाची बाजू घेत होता ना. आता पैसे दे. अरे पण मी त्यांची जबाबदारी घेतली, याचा अर्थ असा नाही ना होत की माझ्याकडे पैशांची खाण आहे. कुठून आणून देऊ मी एवढे पैसे? ए ते काय आम्हाला माहित नाही. तू कुठूनही पैसे आणून दे. नाहीतर तुझे हे काय तुझ्या बहिणीचं लग्न करायला निघालायस ना, ते आम्ही कधीच होऊ देणार नाही. हे लक्षात ठेव. नाही म्हणजे बहिणीचं लग्न करायला तुझ्याकडे पैसे आहेत, आमचे पैसे द्यायला तुझ्या बापाकडे पैसे नाहीत. हे चालणार नाही. लवकरात लवकर पैसे पाहिजे. चल रे.